को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. सांगलीची जागा विशाल पाटलांनी जिंकली आणि विशाल पाटील सध्या सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी आलेत. विश्वजित कदम सर आहेत. खरं तर तुमची दोघांची जोडगोळी जी आहे ती खरं तर कामयाब झालेली आहे. सांगलीमध्ये पाठिंबा तुमचा होता, पाठून तुम्ही संपूर्ण बॅकडोरला त्यांच्या काम करत होता, शेवटी यश आलं. कसं वाटतं? मूळ मुद्दा कशाचा होता? इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा भाजपचा पराभव हा करण्याचा मूळ इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा हेतू होता. आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. तळापर्यंत हृदयापर्यंत लोकांच्या काँग्रेस पक्षाची विचारधारा ही पोहोचलेली आहे आणि त्या हेतूने विशालला नाईलाजाने अपक्ष म्हणून लढावी लागली. सांगलीच्या जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली आणि सांगलीच्या जनतेने विशालला निवडून आणलेलं आहे. आज मला आनंद आहे की विशाल पाटीलनी त्वरितच या ठिकाणी आज आम्ही सगळे मी इथं आलेलो आहे, मॅडमची भेट घेतली, खरगे साहेबांची भेट घेतली, त्यांनी काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला आणि इंडिया अलायन्सला पाठिंबा. विशाल पाटलांची तिकीट जाहीर महाविकास आघाडीकडनं होण्याकरता तुम्ही शर्तीचे प्रयत्न केले, परंतु तसं काही झालं नाही. आता विशाल पाटील जिंकलेले आहेत. अनेक नेते तुमच्या सांगली जिल्ह्यात येऊन विचारत होते सांगलीचा खरा वाघ कोण? नाही, आता मला त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मला एवढंच म्हणेल, सांगली जिल्ह्याची सांगलीचा वाघ ही सांगलीची जनता आहे. सांगलीचे सर्वसामान्य लोक आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत. ही सांगलीची जनता ही सांगलीची वाघ आहे असं मी म्हणेन. परंतु कुठेतरी महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या सगळ्या संदर्भात आम्ही कारणमीमांसा करू. हे बघा, आदरणीय उद्धव साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशा मनापासून आदर आहे आणि मी सातत्याने अत्यंत सन्मानाने आदराने त्यांचा उल्लेख करत आलेलो आहे. कारण ते राज्याचे ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. एका वेगळ्या परिस्थितीत तेही त्यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करत आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि जर त्यांच्या मनात काही खटकत असेल तर निश्चितपणे मी आणि विशाल त्यांची भेट घेऊ, त्यांना विनंतीपूर्वक नेमकं सांगण्याची वस्तुस्थिती काय होती राजकारणाची ही समजून सांगू. मग शेवटी ते ज्येष्ठ आहेत, ते वडीलस्थानी आहेत, आम्ही मुलं आहोत. वडिलांनी मुलाला कसं सांभाळायचा हा निर्णय त्यांच्या. राज्यात काँग्रेसचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. खरं तर शरद पवारांच्या नंतर काँग्रेसचा स्ट्राईक रेट आहे की 17 पैकी 13 जागा. 13 कसं 14 ना, 14. आता हा पाठिंबा दिल्यावरती 14. मी पहिल्यापासून म्हणतोय महाराष्ट्रात काँग्रेसच्या 13 जागा नाही, 14 जागा. सेंचुरी देखील या निमित्ताने झाली. खरं तर विशाल पाटील हे काँग्रेसला पाठिंबा देणारे 100वे खासदार आहेत. म्हणून म्हणलं सांगलीमुळे काँग्रेसचा देश पातळीचा आकडा हा 3 आकड्यात गेला. याचा आम्हाला सांगलीकरांना मनापासून आनंद आहे, अभिमान. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.